सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात का हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री मित्र हा उपक्रम भाजप सरकारनं सुरू केला आहे। भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी यवतमाळमधील 15 मित्राची टीम निवडण्यासाठी युवकांशी संवाद साधला। या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 व्यक्तींची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे। युवक, महिला आणि शेतकरी तसंच सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतो का याचा पाठपुरावा हे मुख्यमंत्री मित्र करतील। नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ही बाब समोर आली आहे। या बैठकीला महाराष्ट्रातर्फे विनोद तावडे हे उपस्थित होते। अध्यादेश काढून सीईटी झालेल्या राज्यांना एका वर्षासाठी नीटमधून वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या मागणीला उपस्थित राज्यांनी सहमती दर्शवली। दिल्ली सरकारनं मात्र या निर्णयाला विरोध केला आहे। दरम्यान नीट संदर्भात दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली, त्यात नड्डा यांनी दिली आहे। ये हमारा कंसल्टेशन का प्रोसेस चल रहा है। नीट इन प्रिंसिपल हम मानते हैं कि उसको लागू होना चाहिए और वह एक अच्छा कदम है, लेकिन इसके साथ साथ जो 3 विषय हैं, रीजनल लैंग्वेजेस में हमारे बच्चे जो पढ़ते हैं उनकी परीक्षा का, सिलेबस में जो थोड़ी सी भिन्नता है उसको एड्रेस करना, और साथ ही साथ हमारी जो परीक्षाएं चल रही हैं स्टेट गवर्नमेंट्स जो ले रहे हैं उनके बारे में हम और विचार करते हैं। इसी कंसल्टेशंस के साथ साथ हम किसी निर्णय पर पहुंचेंगे और वो निर्णय आपको बताएंगे। नीटविषयी कोर्टानं दिलेल्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। प्रवेश परीक्षेचा निर्णय हा धोरणात्मक पाऊल आहे, त्यामुळे अशा निर्णयामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करायला नको होता असं जेटलींनी म्हटलंय। Those who are dissimilar in language and unequal be placed on the pedestal of equality and asked to give the same exam. Now that's a matter, and I think this matter is essentially in the executive domain. We now have a Supreme Court judgment. We'll have to see how we deal with that particular issue. पंतप्रधानांना भेटून मुख्यमंत्र्यांनी नीटबद्दलचा घोळ सोडवावा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीटमुळे फटका बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यामुळे राज ठाकरेंनी हे आवाहन केलं। रविवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलल्याची माहिती यावेळी राज ठाकरेंनी दिली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं आहे। शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची दानत नाही। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याऐवजी नवं जुनं करत बसलंय, ही तर शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे। ते औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुष्काळी परिषदेत बोलत होते। दुष्काळ निवारणासाठी शासकीय धोरणांची कमतरता असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींच्या अच्छे दिनची पवारांनी शेलक्या शब्दात टीका केली। एनसीपी वेलफेअर ट्रस्टतर्फे 146 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली, तर काही शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत करण्यात आली। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी शरद पवारांनी एनआयएच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। एनआयएवरचा विश्वास उडाला असून त्यांनी अयोग्य पावलं उचलली असल्याची टीका पवारांनी केली आहे। तसंच जुम्माच्या दिवशी मुस्लिम मशिदीत स्फोट करणं अशक्य असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली। एमआयएम नेते आणि हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवैसी यांची नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये जाहीर सभा झाली। या सभेत त्यांनी सरकारवर चांगलं तोंडसूट घेतलं। मालेगाव स्फोट प्रकरणात न्यायालयानं साध्वी प्रज्ञा ठाकूरला निर्दोष कसं ठरवलं असा सवाल त्यांनी यावेळी केला। 26 अकराच्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांनी मालेगाव स्फोट तपासात त्रुटी ठेवल्याचा आरोप खटल्यादरम्यान केला गेला, त्याचाही ओवैसींनी निषेध केला। कोळसा खाण वाटप घोटाळ्यातल्या आरोपींना माफी मिळणार नाही असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यवतमाळमध्ये बोलून दाखवला आहे। सीबीआय आणि ईडीला या प्रकरणी चौकशीचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं असल्याचंही हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे। या प्रकरणी नियमबाह्य कर्ज देणाऱ्या बँकांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले।
दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची टीका समजू शकतो, पण सत्तेत घटक पक्ष असणाऱ्या मित्रांनी टीका केल्यामुळे कुणाला मित्र म्हणावं आणि कुणाला शत्रू हा मोठा प्रश्न असल्याची खंत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लातूरमध्ये व्यक्त केले. तर आम्हाला शेतीतलं समजत नाही म्हणणाऱ्यांनी सोनिया गांधी यांना शेतीतलं किती समजतं याचं उत्तर द्यावं असा प्रश्नही दानवे यांनी काँग्रेसला विचारला. या पाण्याचा कशा पद्धतीनं विनियोग होतो याची माहिती खुद्द सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी घेतली. खासदारांच्या दुष्काळग्रस्त भागातल्या दौऱ्यानिमित्त ते लातूरमध्ये आले होते. लातूरचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातून लातूरला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणीही यावेळी केली. खोटी आणि बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सामनानं माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. या प्रकरणी सोमय्या यांनी दैनिक सामनाला नोटीसही बजावलेली आहे. दैनिक सामनामध्ये 15 मे 2016 रोजी बिनबुडाचा किरीट सोमय्यांचा घोटाळा अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. सांताक्रूजमधल्या एका बांधकामासंदर्भातील ही बातमी होती. या बातमीला प्रसिद्धी देण्यापूर्वी सामनानं संपादकानं किंवा बातमीदारांना संपर्क साधून वस्तुस्थितीची शहानिशा केली नसल्याचंही या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. नांदेड शहरासमोर भीषण पाणी संकट उभं ठाकलंय. विष्णुपुरी धरणात केवळ 0.5% पाणीसाठा म्हणजे अवघ्या 15 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे. शहराला विष्णुपुरी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. शहराची वाढती गरज पाहता यंदा आसना नदीवर पर्यायी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. आता याच ठिकाणाहून 70% नांदेड शहराची तहान भागवली जाते आहे. गोदावरीचं पात्र मात्र कोरडं ठाक पडलंय. मान्सून वेळेवर आला नाही तर दक्षिण नांदेड शहरासमोर मोठं पाणी संकट निर्माण होणार आहे. सैराट सिनेमाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. आंतरजातीय विवाहाकडे सर्व समाजाचं लक्ष वेधणारा हा सिनेमा आहे. अनेक चित्रपटांनी मागे टाकून या सिनेमानं 55 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट हा समाजाला जोडण्याचं काम करतो असं म्हणत रामदास आठवले यांनी या सिनेमाचं आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं. माझा पण आंतरजातीय विवाह झालाय, मात्र मी आंतरजातीय विवाह केल्यानंतर मला मारायला कोणी आलं नव्हतं असंही ते म्हणाले. लिफ्टमध्ये हात अडकून एका इसमाचा हात तुटलाय. ही घटना ठाण्यातील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच उपलब्ध नसल्यानं या इसमाला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. संदेश गुप्ता असे या तरुणाचं नाव आहे. कोपरी इथं राहणाऱ्या संदेशनं त्याच्या पत्नीला प्रसूतीसाठी पालिकेच्या लक्ष्मीचंद फातीचंद या रुग्णालयात दाखल केलं. मुलगा झाल्याची बातमी कळताच तो त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, पण लिफ्टमध्ये हात अडकल्यामुळे त्याचा उजवा हात तुटून पडला. ठाण्यातील लोकमान्य नगर भागातल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पालिकेची कोणतीही परवानगी न घेता कुलूप तोडून सुरक्षा रक्षकांना धमकावून दिवसभर शूटिंग करण्यात आलं. या प्रकारानंतर स्थानिकांनी या प्रकाराची चौकशी केली असता शूटिंग करणाऱ्यांनी पालिका प्रशासन आणि अग्निशमन दल तसंच पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं उघड झालंय. या प्रकारानंतर उशिरा का होईना रुग्णालय प्रशासनाला जाग आली आहे. या बेकायदा शूटिंगबाबत रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. सोनालीकर यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस जवान बंडू वाचामे यांचा मृतदेह आरेवाडा गावालगत असलेल्या रस्त्यावर आढळून आला. त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान त्यांच्या शवाजवळ नक्षल्यांनी पत्रक टाकलं होतं. सीपीआय माओवादी गडचिरोली या नावानं हातानं लिहिलेल्या पत्रकात दुर्गम भागात पोलीस जाळं पसरवणाऱ्या पोलीस जवानांना असंच लक्ष केलं जाईल असा इशारा देण्यात आला. दरम्यान भामरागड परिसरात नक्षल्यांच्या शोधासाठी मोठं अभियान राबवलं जात आहे. मध्य प्रदेशातून गोव्यामध्ये बेकायदेशीररित्या दारू बनवण्यासाठी नेलं जाणारा हजारो लिटर स्पिरिट पकडण्यात रत्नागिरीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलंय. मुंबई गोवा महामार्गावर लांजाजवळ हा टँकर पकडलाय. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा टँकर पकडण्यापूर्वी चालक आणि क्लीनरनं पळ काढण्यात यश मिळवलंय. धक्कादायक बाब म्हणजे या टँकरचा नंबरही बनावट असून कर्नाटकातल्या एका रिक्षाचा नंबर या टँकरला वापरण्यात आलाय. याबरोबरच या टँकरमध्ये अन्य बनावट नंबरही आढळून आली आहेत.
माढा तालुक्यातल्या सोलापूर पुणे हायवेवरील टेंभुर्णी येथील 40 अनधिकृत व्यापारी गाळे जिल्हा प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानं जमीनदोस्त केली आहेत. उच्च न्यायालयानं हे अतिक्रमण काढण्याचे आदेश 2013ला दिले होते. मात्र लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या चालढकलीमुळे ही कारवाई करण्यासाठी 2016 हे साली जडलं. जिल्हा प्रशासनानं एका दिवसात 40 दुमजली गाळ्यांवर कारवाई केल्यानं अतिक्रमण करणाऱ्यांचं धाबदण आणलंय. सोशल साईटचा वापर सामाजिक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय. गावातील तरुणांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व्हॉट्सअपचा प्रभावी वापर केला. व्हॉट्सअप ग्रुप तयार करून प्रत्येक सदस्याकडून 1200 रुपये जमा केले आणि त्यानंतर श्रमदानातून गावात जलसंधारणाची कामं सुरू केली. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा, भातसा आणि वैतरणा ही तीनही धरणं शहापूर तालुक्यात आहेत. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था या तालुक्यातील काही गावांची आहे. पाण्यासाठी ना काँग्रेस सरकारनं काही केलं ना बीजेपी सरकारनं. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शहापूरकरांनी शहापूर ते मंत्रालय जलदिंडीचं आयोजन केलं. 13 मेला शहापूर ही जलदिंडी निघाली असून सध्या ती घाटकोपर येथे पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असं दिंडीचे संयोजक विलास शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत 15 वर्षाखालील मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत गेल्या 3 वर्षात तब्बल 114% वाढ झाली आहे. महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2015-2016 या वर्षात 15 वर्षांखालील गर्भपात करणाऱ्या मुलींची संख्या 185च्या वर जाऊन पोहोचली आहे. 2014-2015 मध्ये ही संख्या 111 होती. दरम्यान 15 ते 19 वयोगटातल्या मुलींमध्ये मात्र गर्भपाताची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचंही बीएमसीच्या आकडेवारीत पुढे आलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावकऱ्यांना शौचालय बांधण्यासाठी देण्यात आलेले पैसे त्यांच्या नावे सरकारी अधिकाऱ्यांनीच लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. डहाणूतल्या हळदपाडा गावातलं 2011-2012 मधलं हे प्रकरण आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत डहाणूमधल्या सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते मंडळींनी 15 लाखांचा अपहार केला आहे. विशेष म्हणजे मृत लोकांच्या खोट्या सह्या करून पैसे उकळण्यात आल्याचं समोर आलंय. चोरट्यांकडून हस्तगत केलेले चोरीचे दागिने पुणे पोलिसांनी संबंधित पोलिसांना परत केले. शिवाजीनगर मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते चोरीला गेलेले दागिने महिलांना परत करण्यात आले. तब्बल 78,21,000 रुपयांचा ऐवज यावेळी पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना देण्यात आला. नागपूरमध्ये रिंग रोडवरच्या संजय गांधी नगर भागात गेल्या 2 वर्षांपासून रस्त्यावर केबल पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी अडचण होत आहे. एकीकडे मोठ्या आणि लांबलचक केबलच्या वायर रस्त्यातच पडलेल्या आहेत, तर दुसरीकडे त्या भागात पथदिवे नसल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलंय. याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या योजनांचा योग्य वापर, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यवतमाळ जिल्ह्यातल्या खडकाळ जमिनीतही नंदनवन फुलवण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या वडीत राहणारे गजानन बोर्डे यांनी ही किमया साधली आहे. खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या गजानन बोर्डे यांनी शासनाच्या उद्योजकता विकास शिबिरातून शेती उद्योजक होण्याची माहिती मिळवली. त्यावरून आरा गिरणीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्याला जोड म्हणून पडीक शेतीत सागवानाची लागवड केली. त्यांनी 9 एकरावर 11,000 साग वृक्षांची लागवड केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.